बिलोलीत नांदेड जिल्हा बँक शाखेचे उद्घाटन। 2 वर्षात तोट्यातून नफ्याकडे वाटचाल। बिलोली येथे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन डॉक्टर अजित गोपछडे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी सांगितले की अनेक वर्ष तोट्यात असलेली बँक केवळ 2 वर्षात नफ्यात आणण्यात यश आले असून संचालक मंडळाचे सामूहिक प्रयत्न आणि योग्य आर्थिक नियोजन यामागे कारणीभूत ठरले। डॉक्टर अजित गोपछडे यांनी ग्रामीण भागाच्या महिलांसाठी स्वयंरोजगार व बचत गटांना अधिक अर्थसहाय्याची योजना सुरू करावी, तसेच बँक शाखा आधुनिक व संगणकीकृत करून शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। कारण आज घडीला तरुण युवा पिढी व्यसनाकडे वळले जात आहे, त्यांना हाताला काम नाही। त्यासाठी आपण विचार करून बँकेच्या माध्यमातून काही योजना राबवता येतील का यासाठी प्रयत्न करावा, असे डॉक्टर अजित गोपछडे यांचे प्रतिपादन होते। कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। या सोहळ्यानिमित्त नागरिकांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था खदगावकर यांच्या वतीने केली। हे व्यासपीठ दादा, आपण या निमित्ताने जे व्यसनाधीनकडे जाणारी जी मुलं आहेत, जे आमच्या या भागातले जे तरुण आहेत, यांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टिकोनातून यांचा बेरोजगारी दूर करून यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याच्या माध्यमातून आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपण एक फडाडीचं नेतृत्व आहात, एक व्हिजनरी नेतृत्व आहात, एक विकसनशील नेतृत्व आहात। आपण किमान या बिलोली पासून तरी आपण सुरुवात करू, जेणेकरून नांदेड जिल्ह्याचं पायलट मॉडेल दादांनी बिलोलीमध्ये सुरुवात केलं। अशा प्रकारची एक नवीन संकल्पना आमच्या महिला बचत गटांसाठी आणि माझ्या येणाऱ्या तरुण मुलांसाठी, बेरोजगारांसाठी आपल्याला या बँकेच्या माध्यमातून कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा। आज मी लद्दाखहून डायरेक्ट इथं आलो। हा कार्यक्रम झाल्यानंतर मला मुख्य कार्यक्रम आहे आणि त्यानंतर मला कमलूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे। त्यामुळे मला हा दोन्ही कार्यक्रम अटेंड करण्यासाठी दादा तुमचे जाज्वल्य विचार मला आज ऐकता येणार नाही, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो। परंतु पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही हाक मारताल तेव्हा या जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मी राज्यसभा खासदार म्हणून माझं वैयक्तिक समर्पण द्यायला तयार आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही जिल्हा बँक पूर्णपणे समृद्ध कशी होईल, ताकदवर कशी होईल या दृष्टीने आपल्याला मी अभिवादन देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद। लद्दाखहून डायरेक्ट इथं आलो। हा कार्यक्रम झाल्यानंतर मला मुख्य कार्यक्रम आहे आणि त्यानंतर मला कमलूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे। त्यामुळे मला हा दोन्ही कार्यक्रम अटेंड करण्यासाठी दादा तुमचे जाज्वल्य विचार मला आज ऐकता येणार नाही, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो। परंतु पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही हाक मारताल तेव्हा या जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मी राज्यसभा खासदार म्हणून माझं वैयक्तिक समर्पण द्यायला तयार आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही जिल्हा बँक पूर्णपणे समृद्ध कशी होईल, ताकदवर कशी होईल या दृष्टीने आपल्याला मी अभिवादन देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद।